नमस्कार युवकार गावकारीच्या या खासा कार्यावळी नाव किशोर नायक गावकर तुमचे स्वागत करता. सध्या एक विषय जो कितल्याशात तेपासावन चर्चेन आसा आणि ह्या विशयाक आता खंय तरी एक वेगळें वळण येवपाक लागला. तो विषय म्हटल्यार स्मार्ट सिटी. आमच्या वांगडा आसात आदले गोवा सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर आणि आताचे काँग्रेस पक्षाचे फुडारी बाब एल्विस गोम्स. सर, तुमचे स्वागत आसा ह्या कार्यावळीक. एल्विस बाब गोम्स आणि सुरवातेक म्हणजे 2021 ह्या वर्सा स्मार्ट सिटीच्या विशयाचेर उलोवप सुरू केल्लें, एजिटेशन सुरू केल्लें. वेगवेगळ्या डिपार्टमेंटाक तांणी मेमोरंडमूय सादर केल्लें, एजिटेशनूय केलें, काँग्रेस पक्षा मार्फत तांणी आंदोलनूय केलें. हें सगळें जावन आयज आमी 2024 आसा. फाटली कितलीशींच वर्सां ह्या स्मार्ट सिटीच्या विशयाचेर बोवाळ सुरू आसा, पणजेंतल्या लोकांचो बोवाळ सुरू आसा. पूण सरकार ह्या विशयाचेर कांयच करिनासलो आणि आतां खंय तरी सरकार उलोवपाक सुरवात जाल्या. पूण इंटरेस्टिंग गजाल, हो स्मार्ट सिटीचो विशय हो भाजपाच्याच सरकारान सुरू जाला आणि भाजपाचेच फुडारी आता स्मार्ट सिटीच्या विशयाचेर चवकशी जावपाक जाय म्हणटात. मागीर अकाउंटेबल कोण असो आता प्रश्न तयार जाला आणि त्या खातीर ह्या विशयाचेर नेमके सरकार करपाक सोदता कितें असो विशय उप्रासला आणि त्याच विशयाचेर आमी आयज उलयतले. सर, एक इंटरेस्टिंग गजाल, तुमी हे स्मार्ट सिटीचो विषय हातान घेतल्या उपरांत आता 3 वर्सां जाली. तुम्ही ज्या पद्धतीन हो विषय घेतलो तशा पद्धतीन एज अ अपोजिशन पार्टी म्हणून तुमच्या पक्षांनी तुमच्या त्या प्रयत्नांक जावो तसो सपोर्ट दिवंक ना. सरकार तर तेचेर कांयच उलयनासलो आणि आता खंय तरी सरकार उलोवपाक लागला. पूण सर, एक गजाल की पणजेचे आमदार आणि मंत्री बाबूश मनसरात म्हणटा ही इज नॉट सॅटिस्फाईड विथ स्मार्ट सिटी. आदले आमदार सिद्धार्थ बाब कुंकळकारान काल स्टेटमेंट केला ही इज नॉट सॅटिस्फाईड विथ स्मार्ट सिटी. मागीर उत्पल बाब पर्रीकर स्मार्ट सिटीचेर आवाज काढत आसा. आता चीफ मिनिस्टरूय म्हणपाक लागला की ना, कांय कामां ही सारखी जावंक ना, आमी ती परतून करतले. आता हे अकाउंटेबल कोण हेका? हे चल्लां कितें? हय, प्रश्न बरो आसा. आता स्मार्ट सिटीचे सगळें टोटल मेस जे जाला ताचेर आनीक उलोवन जितले उलयता तितले कमी पडटले. आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला अकाउंटेबिलिटी, हो सगळ्याहून आज मेन मुद्दो जाल्लो आसा. म्हाका दिसता ते भशेन, आणि हांवें पयलीं हाचेर म्हटलां की ह्या मायनिंग स्कॅमा उपरांत, द एलेज्ड मायनिंग स्कॅम, कित्याक सरकारान दुसरी आयली आनी कांय एक्शन जावना, 35,000 कोटयांचे मायनिंग स्कॅम जाल्या उपरांत आज ताजे उपरांत दीस रँक्स वे हाय एज अ स्कॅम ऑफ द लास्ट 4-5 years. आणि ऑलमोस्ट 2,000 कोटीक पावला ते. तुम्ही परत परत स्मार्ट सिटीज म्हणटा, लोकूय स्मार्ट सिटी म्हणटा, मिडियाय स्मार्ट सिटी म्हणटा, पण स्मार्ट सिटी भितर अमृत मिशन म्हणून एक जे आसा ते अमृत मिशनाचो चडसो उल्लेख जायना. आणि ताचे फाटल्यान कितले कोटी मोडल्या ते सुद्दां पब्लीक डोमेनान कांयच ना. आता अकाउंटेबिलिटीचे उलयता आसतना म्हाका एक इंग्लिशाची एक म्हण याद जाता, अ स्टिच इन टायम सेव्स 9. आमी 2021 जेन्ना हाका एक रेड फ्लॅग दाखयल्लो, 669 crores मोडपाच्या वाटेर सरकार आशिल्लो तेन्ना आमी सांगलें हें जावचें ना, हें सारकें जावचें ना, हें कितें तरी गडबड जातलो. कित्याक केल्लें हें सगळें? हांचे कडेन मुळीच स्मार्ट सिटी कशी घडोवपाची हो प्लॅनच ना. तेन्नाय नाशिल्लो, आतांय ना, आनी फुडाराकूय आसचो ना. कित्याक आतां खंयचो म्हणून प्लॅन तयार करतले? स्मार्ट सिटीच्या नांवान नॉर्मल जी कामां जाता, सिवरेज काम म्हण, रस्ते करपाचें काम, अस्फॉल्टिंग करपाचें काम, अशी कामां, पार्क्स एंड गार्डन्स कितें तरी स्टेप्स सौंदर्यीकरण करपाचें काम, ही नॉर्मल कामां ही कितलेच अशे वर्सां करून आयिल्ले आसा. PWD करून आयिल्ले आसा, कांय वाठार WRD डिपार्टमेंट करून आयिल्ले आसा, कांय कडेन अशे जी सुडाक करून आयिल्ले आसा. पण स्मार्ट सिटी एक प्लॅन म्हणून घेवन हे फुडें वचोंक ना. आणि दॅट ब्रिंग्स मी टू द पॉयंट की आज जर बाबूश मनसरातूय म्हणटा आणि बाकी सगळे सरकाराचे ऑफिशियल्स म्हणटा की खंय तरी चुकलां, करप्शन जालां, हितून नवें कांय ना. हांवें 2 फावटी तरी पॉयंट आउट केल्लें की बाबूश जेन्ना करप्शन जाला म्हणटा आणि सरकाराचो एक मंत्रीच म्हणटा की करप्शन जाला म्हणून, जाल्यार ताचे फुडें पावल कशें मारपाचें आसता सरकारान? सरकारान ताचेर इन्व्हेस्टिगेशन घालपाचें आसता. सो बाबूश जस्ट क्लेम्स देर इज करप्शन बट स्टॉप्स शॉर्ट ऑफ गोईंग फॉर अ इन्व्हेस्टिगेशन. आणि आता एक सांगता, म्हाका कालूच कोणी तरी सांगलां की सरकाराच्या आता हालीं स्टेटमेंट येवपाक लागल्या
ते सरकाराचे स्टेटमेंट अशें न्ही, ताणी एक आनी हे इतिहासान म्हाका दिसता पयलेच खेपेक अशें डिपार्टमेंट करता, ताणी एक परत टॅक्स पेयराचे पयशे मोडून एक PR एजन्सी घातल्या असो आरोप आसा की कितले तरी लाखांनी पयशे खर्च करून लोकांक हे लाल लाल करून दाखोवपाची एक प्रोफेशनल PR एजन्सी हाच्या फाटल्यान आसा म्हणून काल मडगांव म्हाका एक म्हजो मित्र सांगतालो. जाल्यार सरकाराची यंत्रणा इन्फॉर्मेशन आनी पब्लिसिटी काय कितें डिपार्टमेंट आसा ते बंद करपाचे आतां आनी प्रायव्हेट सेक्टरांतल्यान लाल करपाचे अशे एजन्सी हाडपाच्यो आनी एवरीथिंग इज गुड, ऑल इज गुड अशें दाखोवपाचो आतां प्रयत्न चल्ला. दिस इज समथींग हेडिंग टुवर्ड्स अ बिगर डिझास्टर. किशोर बाब, हांव परत सांगता तुमकां आनी फाटीं सांगलें, दिस इज जस्ट द बिगिनींग ऑफ द मॅस. हे आटावपूंक शकचे ना. हे कितलें केलें जाल्यार सुद्दां आनी वयल्यान कवर घालून कितें सिमीट घालून आनी डांबर घालून धापलें जाल्यार सुद्दां कांय वर्सांनी हाचेर कितें जातलें नोबडी नोज टुडे. कित्याक हांचे कडेन मुळीच प्लॅन म्हणटा तो ना. दिस इज द बॉटम लायन. एल्वीस बाब, वन मोर थिंग की स्मार्ट सिटीचो विशय आसा. तुम्ही फाटल्या फावटी जशें सांगलें, हो हाचो ओवरऑल एस्टिमेट आतां 1500 to 2000 crores मेरेन हो स्मार्ट सिटीचो एस्टिमेट जाल्लो आसा. आतां ज्या तरेन काल CM दोतोर प्रमोद सावंत हांणी स्टेटमेंट केला की आमी हाचें ऑडिट सुरू केला, वी हॅव टेकन एक्शन अगेन्स्ट द कन्सल्टंट अँड वी हॅव टोल्ड द कॉन्ट्रॅक्टर ज्यांची कामां सारकी जावना ते परतून आपल्या कॉस्टान. आतां स्मार्ट सिटीची कामां म्हणटात ती कितें गटाराची कामां ना जाल्यार खंयच्या तरी बारीक कामां असल्या पद्दतीची ही कामां न्हू. ही ऑल मेजर सिव्हिल वर्क्स आणि मेजर इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स. हे मेजर वर्क्स जेन्ना फेल्युअर जाल्या हे आमी दोळ्यांनी पळयतात, ते सरकार म्हणटा की आमी कॉन्ट्रॅक्टराक सांगला ते परतून करतले आनी आपल्या कॉस्टान करतले. हो जो एप्रोच गव्हर्नमेंटाचो आसा इट्स सो कॅज्युअल की तो एप्रोच आयकल्या उपरांत जो विचार करपी मनीस आसा तो म्हणटलो की हे सरकार काय आनी कोण, ही ग्रामपंचायत काय हे स्टेट गव्हर्नमेंट. आता कॅन इट बी पॉसिबल टू जस्ट रिक्वेस्ट द कॉन्ट्रॅक्टर, बाबा हे तुझे काम सारखें जावना ते आमकां व्यवस्थित परतून करून दी. हे इतलो कॅज्युअल एप्रोच गव्हर्नमेंट ह्या विशयाचेर कसो घेवपाक सोदता? आता कोणाचें काम सारकें जावंक ना, कॉन्ट्रॅक्टराचें काम सारकें जावंक ना, काय तांणी मदीं कन्सल्टंट घेतल्या तेंचें काम सारकें जावंक ना, काय ताचेर सुपरवायज करपी ऑफिसर आसा तेंचें काम सारकें जावंक ना, काय इमॅजीन पणजी स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून स्थापन केल्ली संस्था आनी ताचो बोर्ड हांचें काम सारकें जावंक ना, ताचे वयर जो अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आसा ताचो मंत्री आसा ताणें कांय हाजेर काळजी घेवंक ना, आनी ताचे वयर CM आसा ताकाय कांय ताणें चॅक करूंक ना, आनी ताजे वयर गव्हर्नर आसा. वयर म्हणल्यार गव्हर्नराक एक नैतीक एक रिस्पॉन्सिबिलिटी आसता की बाबा विचारपाक, कित्याक तो करून 10-12 गाडयो घेवन पणजेंतल्यान भोंवताच, ताका हें सगळें खबर आसा. जाल्यार ताणें केन्ना तरी एक CMाक आप बसका घेवन ताका विचारपाची गरज आशिल्ली आनी पब्लिके भितर एक कॉन्फिडन्स वाडोवपाचो गरज आशिल्ली. 2021 पयली लेटर आमी जी धाडिल्ली ती गव्हर्नराक, ती खंय गेली लेटर, ताजेर ताणें कितें केलें ताचें कोणाक खबर ना. आनी आज प्रॉब्लेम मोठें जाता तें इन्फॉर्मेशन, हाजे बद्दल इन्फॉर्मेशन पयलीं लोकां मदीं हाडूंक ना, आतांय ते लोकां मदीं ना आनी फुडाराकय लोकां मदीं ते आसचें ना. हाजें फावंडेशन जें आसा स्मार्ट सिटीचे गायडलायन्स जर तुमी काडून पळयशात ते तुमकां अवेलेबल आसा हेजेर, आनी प्रत्येक गोंयकारान हें खरें म्हणजे लक्षांत हाडूंक जाय. जस्ट गो ऑन द वेबसायट स्मार्ट सिटी गायडलायन्स म्हणा आनी मातशें ते वाचपाचो एक प्रयत्न करा. चड वेळ वचपाचो ना. तुमकां कळटलें की स्मार्ट सिटीची एकूय गायडलायन ह्या इमॅजीन पणजेन फॉलो करूंक ना. सेकंड, सुरवातेक भितर कितले स्टाफ तांणी रिक्रूट केले आतां पर्यंत, लायक फ्रॉम 2016 पासून आज पर्यंत 8 वर्सांत कितले स्टाफ रिक्रुटमेंट जाल्लो आसा आनी कितल्यो सॅलरीज तांचेर मोडल्यो, खर्च केलो परत टॅक्स पेयराचे पयशे, आनी अजूनय करता. इमॅजीन पणजेचें ओल्ड सेक्रेटरिएटान ऑफिसच बांदपाक ताणें कितले कोटी खर्च केले आनी हाजो लाभ आज कोणाक मेळ्ळो सगळो, हाजेरय चवकशी जावपाची गरज आसा. ह्या एम्प्लॉइजांनी 2018-19 दरम्यान म्हाका क्लियर याद आसा किशोर बाब की ताणें एक इंटरनल परफॉर्मन्स ऑडिट म्हणून एक डॉक्युमेंट केल्लो. ताणें तो अनऑफिशियल करूं पण ते बरेच जाणांक ताणें तो पोस्टांतल्यान आनीक अशें व्हॉट्सॅपाचेर आनी कित्याक कित्याचेर ते धाडपाक चालू जालें. ताचो सोर्स कळोंक ना, पण ताणें क्लियर कट ते परफॉर्मन्स ऑडिट ताणें जे एम्प्लॉइजांनी केल्लें ताजी जाणीव घेवंक जाय आसली, ताजेर मातशें लक्ष घालूंक जाय आसलें. समथींग इज गोईंग बेसिकली रॉंग म्हणून. तेन्ना
कोणेच लक्षात घेवंक ना. आणि आज बाबूश जावं आणि कोणीय जावं आणि इमॅजिन जावं हे पळय सगळें सांगता दिस इज जस्ट सुपरफिशियल. हे फक्त दोळ्यांक पानां लावपाचें काम. हातून घोटाळो जाल्लो आसा. इन्व्हेस्टिगेशन इज द ओनली वे. आणि ऑपोजिशन तुम्ही जेन्ना म्हाका विचारता ऑपोजिशनाचो तुका बॅकिंग इज नॉट इम्पॉर्टंट. आज त्यांचे ऑपोजिशनाचे त्यांचे भितर सोयरे आसतले तितून कित्याक हें राज्यच तशेंच चलता. हांव तुजो सोयरो तूं म्हजो सोयरो. सो सगळें खोपोवन घेता म्हणून आज ही परिस्थिती अशी निर्माण जाल्ली आसा. आणि खरें म्हणजे ऑपोजिशनान तेन्नाच घेवंक जाय आशिल्लें. आमी जेन्ना 2021 फर्स्ट टायम आवाज काडपाक चालू केला कोणूच फुडें सरना जाले आणि आज ही परिस्थिती अशी जावपाक पावली. ह्युमंगस लॉस ऑफ लायफ, लॉस ऑफ हेल्थ हाजें कॉम्प्युटेशन कोण करतलो. एक नोशनल ताजेर व्हॅल्यू घालपाचो आसता की मनशाक हानी कितली जाल्या, कोणाचे चेस्टान प्रॉब्लेम जाला, कोणाक डस्ट पोल्युशनाक लागून त्रास जाल्या. 2 ज्यो रीट पिटिशनां कोर्टान आसा म्हणटा दॅट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज म्हाका तितलें हें ना पूण इट इज रिलेटिंग टू डस्ट पोल्युशन. हो इश्यू डस्ट पोल्युशनाचो उरोंक ना. इट इज गोईंग बियॉन्ड दॅट. आणि खरें म्हणजे जजीजान हाचो स्कोप वाडोवपाक जाय. हे आतां तांचे मुखार प्रकरण जें आसा कोणी पिटिशन घेवन वयचे पयलीं वी आर इन द प्रोसेस हांव सांगता पूण वयचे पयलीं सुद्दां हाचो स्कोप जर वाडयलो 2000 कोटीचो हो लॉस टोटल लॉस हांव सांगता हाची कोणे तरी जबाबदारी घेवपाक जाय. हांव म्हणिना आज होच जबाबदार काय तो जबाबदार. आय डोंट ब्लेम एनीबडी. लेट द इन्व्हेस्टिगेशन प्रूव इट. बेश्टेच आरोप हांव करूंक सोदिना. द फॅक्ट इज त्रास जाल्ले आसा लोकांक. कितें भितर अंडरग्राउंड करून सोडलां ताचे प्लॅनूय कोणा कडेन ना. खंयचीच वेबसायट सारकी एक्टीव ना. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटाचे एक सांगतात जे 50% कंट्रिब्युशन सेंट्रल गव्हर्नमेंट करता त्यांचोच सरकार असल्या कारणान ते आपूण हात उबारता वयर. म्हजे कडेन लेटर आसा तांची. ते म्हणटा की टोटल जबाबदारी एक्झिक्युशनाची SPV म्हणजे इमॅजिन पणजी जे घडलां हांगा कॉर्पोरेशन तांची आसा. ताणें आपले ऑडिटूच करूंक ना. CM खंयचे सांगतलो आतां ऑडिट करता म्हणून. मॅन्डेटरी स्टॅट्युटरी ऑडिट कंपनी. Just a minute, I will interrupt you. You have mentioned about SPV, Special Purpose Vehicle. आता इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी म्हणून ताणी जी स्थापन केली त्या कंपनीचेर मोस्टली वी हॅव सीन ऑल ऑफिशियल्स अँड chief secretary is the chairman of that company and all officials including collector, secretary, everyone is there. Now the question is we have not seen the chief secretary ever inspecting smart city. आता स्मार्ट सिटीचे इन्स्पेक्शन मुख्यमंत्र्यान केले, मंत्र्यांनी केले, सगळ्यांनी केले पण चीफ सेक्रेटरीन केन्नाच चेअरमॅन म्हणून इन्स्पेक्शन केल्ले आम्ही काय पळोवंक ना. आता पयर 18 जुनाच्या कार्यावळी कितल्याशाच दिसांनी चीफ सेक्रेटरी आमकां त्या कार्यावळीक दिसले. नाव अ एडमिनिस्ट्रेटिव्ह हेड इज एक्टिंग इन दिस वे. Who will ask the question to this administrative head? How this administrative head will be accountable for this? काय ना तो चेअरमॅन त्या कमिशनाचो कॉर्पोरेशनाचो ही इज अकाउंटेबल टू द गव्हर्नमेंट ऑफ द डे. गव्हर्नमेंट जर विचारूंक सोदिना देन देर इज नो अदर वे बट टू गो बिफोर द कोर्ट. आणि खरें म्हणजे दॅट ब्रिंग्स अस टू वन पॉयंट की एकच पर्याय उरला म्हणटा तो टू अनर्थ दीस. हे कितें घडलां पळय भितर दॅट एक ज्युडिशियल कमिशन हाजेर बसचें तातूंतल्यान कितें जातलें हांव सांगता तुमकां पळय. प्रत्येक जाणाक एक रायट आसतलो टू गो अँड डिपोज बिफोर द कमिशन. आज आमी एका कन्सल्टंटाक आनी कॉन्ट्रॅक्टरांक बोटां दाखयता पळय हे मंत्री आनी कोण आसा ते इट इज नॉट देअर फॉल्ट ऑल टुगेदर. हांव सांगता तेंचे फायलीचेर नोटिंगां पळोवची पडटली टायम टू टायम वॉट दे हॅव रेज्ड. कसली डिफिकल्टी ताणें मुखार हाडल्या तांचे कडल्यान रिपोर्ट गेले आसतले हांकां वीच मायट हॅव गॉट कवर्ड अप. ओके हें केन्ना भायर सरतलें वेन अ प्रॉपर ज्युडिशियल कमिशन सिट्स इवन अ रिटायर्ड हायकोर्ट जज जर बसत आनी सरकाराक जर खरेंच एक ट्रान्सपरंटली हें दाखोवपाक जाय जाल्यार ताणें हें करचें. एक ज्युडिशियल कमिशन अपॉइंट करचें आनी प्रत्येकाक रायट दिवचो. कन्सल्टंटाचेर जे आरोप जाता ताका वचून डिपोज करपाक मेळटलें, ताका स्टेटमेंट रेकॉर्ड करपाक मेळटलो. ताणें तो कॉन्ट्रॅक्टरान कितें केलां तें ताका ऑपॉर्च्युनिटी मेळटली. सगळ्यांक ओपन ऑपॉर्च्युनिटी मेळटली. जे मेल्या तेंच्या लोकांकूय ऑपॉर्च्युनिटी मेळटली आपली क्लेम घालपाक. जे लोक भलायकेन त्रासान पडल्यात तांकांय एक ऑपॉर्च्युनिटी मेळटली. आनी तातूंत एक निष्पन्न जातलें की हेंचे कडेन प्लॅन नासलो. प्लॅन नासतना हे इतले पयशे घेवन जे फुडें गेल्या that becomes a huge loss to the exchequer. आणि एक्सचेकराक लॉस जेन्ना जाता म्हाका दिसना हाजेवन एक ग्रेव कितें तरी एक क्रायम कमीट जाता म्हणून सरकारान. तुमकां याद आसा 2G स्कॅमाचेर मोठो तेन्ना सीएजीन बोवाळ केलो. कितले पर्यंत 2G स्कॅम 1,75,000 कोटी म्हटले ताणें. आणि सरकारान सांगलें आमी इन्व्हेस्टिगेशन करतले म्हणून कांयच करूंक ना आज पर्यंत.
सो आम्ही कितें म्हणटात, तुम्ही एक ज्युडिशियल इन्क्वायरी घाला, हितून घोटाळो कितें जालो तो कळटलो, लोकांकूय कळटलें, आनीक मागीर कोण दोशी आसा तांकां बगून दी अशें म्हाका दिसता. पण हितून अशें करपाच्या रस्त्यार सरकार ना. रिसेंटली वी हॅव सीन गोवा फॉरवर्ड पार्टीचे जे अध्यक्ष आसात, पातोड्याचे आमदार विजय सरदेसाय हॅव रेज दिस इश्यू ऑफ स्मार्ट सिटी. He has written a letter to Chief Secretary and also to Prime Minister seeking an inquiry into this smart city work. आता तुम्ही 2021 हो विषय घेतलेलो आणि खंय तरी आता 2024 गोवा फॉरवर्ड पक्ष ह्या विषयाचेर उलोवपाक लागला. काँग्रेस हो मुखेल ऑपोजिशन पार्टी, काँग्रेसीन त्या वेळार कांय प्रमाणात त्याचेर आवाज काढलो, पण ज्या पद्धतीन बीजेपीन मायनिंग स्कॅम ज्या पद्धतीन ऑपोजिशनान असताना जो लावन धरलेलो, तशा पद्धतीन हो 1.5 ते 2,000 कोटीचो मॅसिव्ह डिझास्टर जो पुराय गोंयकारांच्या दोळ्या मुखार घडटा, सगळ्यांक कळटा, हे कितें लिपोवन उरपाची गजाल न्हू. कोणूय जो मनीस पणजेन येता तो पळयल्या उपरांतूच सांगतलो की हे सगळें मॅस चल्ला. इतले सगळें टोटल डिझास्टर आमच्या दोळ्या मुखार दिसताना सुद्धा एज अ प्रायम ऑपोजिशन पार्टी जरी 3 आमदार असले आणि 7 आमदार जरी ऑपोजिशनान असले जाल्यार तुमकां दिसना की हो एक असो विषय ऑपोजिशनाच्या हातीन मेळ्ळा ज्या विशयाचेर 33 आमदारांची ताकद असलेल्या सरकाराकूय ऑपोजिशन ह्या विशया वयल्यान टार्गेट करपाक शकता. करूंक शकतले असले. जे गोवा फॉरवर्डान आता लेटर धाडल्या म्हणटा हांवेनूय मिडियान वाचला. ओके, बेटर लेट दॅन नेवर अशें म्हणपाक हरकत ना, पण लिटल टू लेटूय म्हणपाक हरकत ना. 2021 पासून जर हांकां धारेर धरिल्ले जाल्यार आज खुबशे परिणाम ज्या नागरिकाचेर जाल्या, हे पळय, लोकांक दुसरें कांय नाका, लोकांचेर डायरेक्ट जो परिणाम जाला तो टाळूंक शकतले असले. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर न्ही. प्रिव्हेंट जातले असले खुबश्यो गोष्टी, तांकां कोणूच विचारपी ना जालो. आमचे सारके जे आवाज काडटाले तो आवाज तांचे कडेन पावतालो तो, बट तुमकां खबर आसा एक सरकाराची एरोगन्स कशी आसता ती. आणि म्हणून हांव परत म्हणटा, कोणाक डायरेक्ट बोटां दाखोवचे परस आमी एक ज्युडिशियल जर कमिशन बसयत आणि ही मागणी जर आज ऑपोजिशनान सुद्धा करीत जाल्यार इट विल बी मोर हेल्पफुल. लेट अस नॉट ब्लेम एनीबडी. परत तेजेरच या आमी की लेट द रेकॉर्ड्स प्रूव्ह, लेट द ऑफिशियल रेकॉर्ड्स प्रूव्ह. आज तुम्ही रिपोर्ट करून सरकाराक दितलो म्हणून स्टेटमेंट जो चीफ मिनिस्टरान केला, सरकाराक कित्याक दिवपाक जाय? सरकार तुमचेच हातान आसा न्हू सगळें. कसलो रिपोर्ट करून तुमकां सरकाराक दिवपाक जाय? खरं म्हणजे इंडिपेंडंट रिपोर्ट करून लोकां मुखार हाडपाक जाय. दिस इज द नीड ऑफ दी आवर. सर, आता मॉन्सून सेशन सुरू जावपाचें आसा आणि हे मॉन्सून सेशन एक लॉंग सेशन आसा. ह्या मॉन्सून सेशनान ह्या स्मार्ट सिटीच्या विशयाचेर ऑपोजिशनान कसो स्टँड घेवचो आणि ऑपोजिशनान ज्युडिशियल इन्क्वायरी जर ह्या मॉन्सून सेशनाक सरकारा कडल्यान जर मागून घेतली आणि इफ दे सक्सीड इन गेटिंग दॅट ज्युडिशियल इन्क्वायरी, कॅन इट पॉसिबल? पळय किशोर बाब, 365 दीस आसता वर्साक. असेंब्ली तितून भितर कांय दिसा खातीरच आसता ती. उरिल्ले दीस लोक भोगता सोंसता. सो असेंब्लीकच रावपाची गरज ना. ऑपोजिशनाक जर खरेंच इंटरेस्ट आसा जाल्यार ताणें आज सुद्धा डिमांड करपाक शकता. ते असेंब्ली येतली वतली. हाज्या पयलीं खुबश्यो असेंब्ली जाल्ल्यो आसा, 21, 22, 23, 24. ओके, 4 वर्सान कितल्योशे असेंब्ली आयल्यो गेल्यो, कांय फरक पडोंक ना. जे कोण भोगता ते भोगता, जे कोण मरता ते मरता, आणि द शो गोज ऑन. अशी परिस्थिती जाल्या. नथिंग स्टॉप्स एनीबडी, वेदर इट इज इलेक्टेड ऑपोजिशन और वेदर इट इज एट द पार्टी लेवल और वेदर इट इज एट द सिटीजन लेवल. कोण कोणाक आडोवंक शकना. जी जस्टीस म्हणटा ती जावपाक जाय. मेल्ल्या तांकां जस्टीस जावपाक जाय. हेल्थाक लागून सोंसता तांकां जस्टीस मेळपाक जाय. आनी सगळो पुंचो इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करून उडयला, आनी जे मे बी इन 2-3 years 4 years कितें तरी ताजो परिणाम जातलो, तांकां जस्टीस मेळपाक जाय. हांगा लोक रावता ते सोंसता. आतां कितें जालां, सगळे ओगी आसा. दॅट इज द बिगस्ट मिसफॉर्च्यून दॅट वी आर फेसिंग. येस, एल्विस बाब गोम्स हांणी स्मार्ट सिटीच्या विशयाचेर आतांच आमकां सांगलें. ते प्रॉमिनंट गजाल जर आयच्या घडयेक जर जावपाक जाय जाल्यार ह्या स्मार्ट सिटीच्या विशयाचेर ज्युडिशियल इन्क्वायरी जावपाक जाय. कित्याक इन्क्वायरी जावपाक जाय तर ज्या सरकारान ह्या स्मार्ट सिटीचे काम केलें त्या सरकारांतलो प्रत्येक घटक आयज सांगता की ह्या स्मार्ट सिटीन चुकीच्या पद्दतीन कामां जाले, ह्या स्मार्ट सिटी खातीर चुकीच्यो गजाली जाल्यात. जर सरकारूच म्हणटा चुकीच्यो गजाली जाल्यात जाल्यार मागीर ताका अकाउंटेबल कोण?
आणि अकाउंटेबल कोण हाचो जर सोद खऱ्या अर्थान लागपाक जाय जाल्यार स्मार्ट सिटीच्या विशयाचेर ज्युडिशियल इन्क्वायरी जावपाक जाय आणि ती इन्क्वायरी सरकार करतलो काय कितें काय फक्त या चौकशीच्या नावार परतून एक फावट लोकांच्या दोळ्यांक उदक लावपाचो यत्न जातलो आणि या स्मार्ट सिटीच्या नावार जो 1.5 ते 2,000 कोटी रुपयाचो जो घोटाळो आणि पुराय गोंयकारांच्या दोळ्या मुखार हो घोटाळो जो जाला तो सरकार पचोवन व्हरतलो हे आमकां पळोवचें पडटलें. अपोजिशन पार्टी ज्या पद्दतीन ह्या विशयाचेर सिरियसली अपोजिशन पार्टीन हो विषय घेवपाक जाय तसोच जरी फाटले फावट आमकां दिसोंक ना तरी आतां खंय तरी अपोजिशन पार्टी गियर अप जावपाक लागल्या. गोवा फॉरवर्डाचे फुडारी विजयबाब सरदेसाय आणि प्रायम मिनिस्टराकूय हाचेर चीट बरयल्या. आता ही चीट बरोवन ते ओगी रावतले काय येता त्या असेंब्ली सेशनाक ज्युडिशियल इन्क्वायरी हाचेर मागोवन ते ज्युडिशियल इन्क्वायरी मंजूर करून घेतले हेवूय आमकां पळोवचें पडटलें. जर ह्या येद्या व्हडल्या विशयाचेर अपोजिशन पार्टी जर फेल जाता गव्हर्नमेंटाक अकाउंटेबल धरपाक आणि गव्हर्नमेंट जर फेल जाता हाचेर ज्युडिशियल इन्क्वायरी करून आपली ट्रान्सपरन्सी दाखोवपाक जाल्यार मागीर आणि म्हाका दिसता कॉमन पब्लिकाक आणि वेगळ्या पद्दतीन कितें सांगपाची गरजूच पडची ना. वी होप की जशें एल्विसबाब गोम्स हांणी सांगलां की ह्या विशयाचेर सरकार जर प्रामाणीक आसा आणि सरकाराक जर दिसता खरेंच की हातून कन्सल्टंट चुकल्या ना जाल्यार कॉन्ट्रॅक्टर चुकला ते कोणूच चुकोंक ना तांच्यांनी सगळ्यांनी हातून कांयच हात मारूंक ना जाल्यार ज्युडिशियल इन्क्वायरी करपाक म्हाका दिसता कोणाक भिवपाची गरजूच ना. भिवपाची गरज ना अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत सदांच सांगतात. तर स्मार्ट सिटीच्या विशयाचेरूय ह्या सरकाराक भिवपाची गरज ना आणि हो जर सरकार खरोच भिना जाल्यार म्हाका दिसता ज्युडिशियल इन्क्वायरी इज द ओनली अल्टिमेट ओनली ह्याचेर एकूच एक लास्ट म्हणटा तो तोडगो जेणे करून सत्य कितें आसा ते लोकां मुखार येवपाक मदत जातली. सर थँक्यू व्हेरी मच. वी विल कम टू यू वन्स अगेन. ह्यो स्मार्ट सिटीचो विशय जो मेरेन सुटावो जायना तो मेरेन आमी तरी एज अ पब्लीक आमी हाची फाट सोडया नाका अँड वी नीड युअर कॉपरेशन इन दीस रिगार्ड सर. येस मोस्ट वेलकम. देव बरें करूं. थँक्यू व्हेरी मच.